आलोय सांगली जिल्ह्यामधील आष्टा येथे भरवण्यात आलेलं भव्यदिव्य राज्यस्तरीय कृषी विकास प्रदर्शन बघण्यासाठी। आणि हे प्रदर्शन आहे ना भावनो जवळपास 100 एकरामध्ये आहे आणि जास्तीत जास्त लाईव्ह प्लॉट्स दाखवलेले जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना प्रॅक्टिकली जास्त माहिती भेटेल। आतमध्ये एंट्री करताच तुम्हाला ऑर्नामेंटचे अशी भरपूर सजवलेले प्लॉट्स बघायला भेटणार आहेत आणि जे बघून का नाही एकदम भारी वाटते आणि केवढं भारी दिसायला लागले बघा। तर मित्रांनो हे जे प्रदर्शन आहे का नाही हे 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत चालू आणि हे बघण्यासाठी तुम्हाला कोणतीही फीज नाहीये। पुढे गेल्यावर राईट साईडला का नाही तुम्हाला लाईव्ह मक्याचा प्लॉट दिसतोय जो की का नाही खास वैरणीसाठी केलेला आहे, ज्यामध्ये 2-3 प्रकारचं आहे ते आपण त्यांच्याकडून माहिती पूर्ण डिटेल मध्ये जाणून घेऊया। आज आपण या ठिकाणी बघू शकताय की ऑर्डर कंपनीनं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण आज सांगली तुंग येथे आज प्रदर्शनाला आलो आहे। या ठिकाणी अडवांटा कंपनीचा मी प्रतिनिधी प्रसाद पाटील। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अडवांटा कंपनीचे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत। या ठिकाणी 2 व्हरायटी आहेत। हा ADV 756 नावाचा मक्का आहे। या मक्याची तुम्ही जर का वैशिष्ट्य बघितली, हा फक्त 65 दिवसाचा मक्का आहे। या ठिकाणी बघू शकता जी उंची आतापर्यंत एक 6-7 फुटापर्यंत उंची गेलेली आहे। शेवटपर्यंत ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे शेवटपर्यंत सगळा पाला पूर्णपणे हिरवागार आहे। लक्षात घ्या ही वैरणसाठी आपण उपयुक्त करू शकतो, फॉडर पर्पजसाठी। ह्याच्यामध्ये एकराचं जर का ॲव्हरेज बघितलं तर 30 टनापर्यंत याचा ॲव्हरेज आहे। म्हणजे आपण शेतकऱ्यांनी मुरघासाठी एक नंबर ही व्हरायटी ठरलेली आहे। अडवांटा कंपनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बघू शकता तुम्ही 65 दिवस अजूनही कंद पडलेले नाहीत। इथून पुढे कंद पडतील आणि अजून 2 ते 3 फुटावरती उंची जाणार आहे। या ठिकाणी नंतरची व्हरायटी आहे 741। 741 ही व्हरायटी लक्षात घ्या उत्पादनाची व्हरायटी आहे, म्हणजे ग्रेन पर्पजसाठी आपण इथे वापरू शकतो। ह्याच्यामध्ये एक कणीस पडतं, कणसाची टोकदार शेवटपर्यंत ह्याची दाण्याची संख्या भरते आणि वजनदार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं 40 ते 45 क्विंटल एकरामध्ये मक्याचं उत्पादन होतं आणि वैरण आपण जनावरांना 20 ते 25 टनापर्यंत हे वजन मारू शकते। एकदम उत्तम माहिती का नाही आपल्याला या दादांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला का नाही फुलांची झाडं दिसतात। त्याचबरोबर इथं झेंडूची पण वेगवेगळी प्रजाती आहे आणि याची पण आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जगदाई, आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण सांगली तुंग येथे आर्डोर सीड्स आणि विकास हायटेक नर्सरी यांच्या संयुक्ताने आयोजित विकास कृषी प्रदर्शन येथे आलेलो आहे। आपण आर्डोर सीड्सचं नामांकित 11 व्हरायटी आहेत झेंडूमध्ये, जी भारतामधील झेंडूची टॉपच्या कंपनीमध्ये गणली जाते कंपनी। त्यामध्ये क्रांती येलो हा वाहन कंपनीनं मागील 7 ते 8 महिन्यापासून लॉन्च केलेला आहे। ही व्हरायटी अशी आहे की लेमन कलरमध्ये डार्क कलर येत आहे। 50 ते 55 दिवसात चालू होणारी व्हरायटी आहे। एकरी तुम्ही 6000 रोपं लागवड करू शकता। ही लागवड केलेली झिकझॅक पद्धतीने लागवड केलेली आहे आणि ह्याचं फुल जे आहे ते कॉम्पॅक्ट साईजमध्ये फुल येत आहे। रबर टाईप पाकी आहे। तुम्ही कॅरेटमध्ये किंवा गोणीमध्ये जर माल मार्केटला नेला तरी हाय असा त्याचं रबर टाईप पाकी असल्यामुळे हाय अशी साईज होत आहे। त्यामुळं ह्या वाहनाला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे, व्यापाऱ्यांची चांगली पसंती आहे आणि याची लागवड तुम्ही 12 महिने करू शकता। पावसाळ्यात सुद्धा ही व्हरायटी कांडी करप्यास वगैरे दम धरणारी व्हरायटी आहे, कारण की रबर टाईप पाकी असल्यामुळे याची कळीची संख्या पण चांगली आहे आणि फुटवा पण भरपूर प्रमाणात निघत आहे। त्यामुळे 12 महिने लागवड करायची असल्यास तुम्हाला हा क्रांती येलो हा वाहन तुम्ही अवश्य लागवड करू शकता। इथंच बघू शकता स्पंच टाईपमध्ये फुल येत आहे। त्याची तुम्ही असं दाबून जरी फुल धरलं किंवा तोडणी केल्यानंतर 2 ते 3 दिवस फुल हाय असे राहते मार्केटला। हाय अशी साईजमध्ये परत फुलं येत आहे। त्यामुळे तुम्ही ह्याची लागवड निश्चितपणे करू शकता। सरासरी ॲव्हरेज बघायला गेलं तर 1.5 किलोपासून 2.5 किलोपर्यंत ह्याचं सरासरी ॲव्हरेज तुम्ही पर प्लांट काढू शकता। जे कोणी दसरा दिवाळीसाठी झेंडू करतात का नाही त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे बघा। तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असलं तर का नाही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला मी तुम्ही संपर्क करून का नाही अधिक माहिती घेऊ शकता। त्याच्याबरोबर समोरच का नाही तुम्हाला मित्रांनो 10 चायनीजच्या भाज्यांच्या व्हरायटी बघायला भेटणार आहेत, ज्याची नावं त्यांनी बोर्डवर दिलेली आहेत आणि तुम्हाला इथं आल्यावर सगळी माहिती भेटणार आहे। मिरचीचा पण यांनी का नाही इथं लाईव्ह डेमो प्लॉट लावलेला आहे आणि मिरच्या बघा याला केवढ्या लागलेल्या, त्याला लागूनच बेल पेपरचा पण एक लाईव्ह प्लॉट केलाय आणि त्याचं फळ बघा की केवढं मोठं आहे। त्याची जी माहिती आपण का नाही यांच्याकडून जाणून घेऊया। माझं नाव योगेश भामरे, मी आर्डोर सीड्स प्रतिनिधी। आज आपण विकास हायटेक नर्सरी या विकास कृषी प्रदर्शन मध्ये आलेलो आहोत आणि इथं आर्डोर सीड्सचे 2 वाहन आहेत आपले कॅप्सिकम मध्ये, शिमला मिरची मध्ये। आपलं एक आहे सारा म्हणून व्हेरायटी आहे। याचं एका फळाचं वजन जवळजवळ 250 ते 300 ग्रॅम पर्यंत एका फळाचं वजन आहे। एकरी जवळजवळ 40 टनापर्यंत एका एकरमध्ये ॲव्हरेज निघू शकतो। आणि दुसरं आपला आर्या म्हणून व्हेरायटी, म्हणजे मीडियम सेगमेंटमध्ये ही तयार केलेली आहे त्यांनी। याचं वजन जवळजवळ 90 ते 100 ग्रॅम पर्यंत एका एकर, म्हणजे 90 ते 100 ग्रॅम एका फळाचं वजन आहे। एकरी ॲव्हरेज याचा 30 ते 35 टनापर्यंत येतोय। तर सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आर्डोर सीडची आर्या आणि सारा हे 2 वाहन कॅप्सिकमचा जो फार्मर करत असेल
त्यांनी 100% लावायचा प्रयत्न करा. धन्यवाद. इथं का नाही तुम्हाला अशी भरपूर लाईव्ह प्लॉट बघायला भेटणार आहे, ज्यामध्ये का नाही भेंडी, कारलं, टोमॅटो अजून भरपूर म्हणजे भरपूर प्लॉट्स आहेत. हा कलिंगडचा एक प्लॉट बघितला बघा मी, जिथं ते नाही 3-4 किलोचा एक कलिंगडच आहे. विराटी आपली उन्हाळी व्हरायटी आहे. आपण ही कॅप्सूल बॉक्स टाईप आईस बॉक्स असतो ना, त्या टाईप फळ येतं कॅप्सूल टाईप, आणि 3 ते 6 किलोपर्यंत हे फळ येतं आणि 60 ते 70 दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग होते. एका एकराला ते 6 ते 7,000 रोप लागतात आणि सीड्सचं जर घेतलं तर 6 पॉकेट लागतात आपले 50 ग्रामचे. त्यानंतर 5 बाय 1.5 वर याची लागवड केली जाते. मल्चिंगनुसार मल्चिंग टाकावं लागतं, त्यासाठी मल्चिंग ठिबक करून 5 बाय 1.5 वर याची लागवड असते. हा आमचा विराट आहे बघा कलिंगडवाणी, म्हणून का नाही त्याच्या हातात नावाची पाटी दिलेली आणि तिथं बसवलेलं. तर मित्रांनो तुम्ही हे फवारणी यंत्र रिमोट कंट्रोलवर चालणारं बघितलं असणार आहे आणि याची पण इन्फॉर्मेशन आपण या दादांकडून पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहे. बघा. नमस्कार, माझं नाव प्रणित शेटे. मी ॲक्झोरा कंपनीचं एक्झिक्युटिव्ह आहे. आपण हे ॲक्झोरा कंपनीचं हे रिमोट ऑपरेटेड शेड स्प्रेअर हे आपण इथं कृषी विकास प्रदर्शन तुंगात आपण आणलेलं आहे. हे 400 लिटरचं कम्प्लिटली 100% रिमोट ऑपरेटेड हे मशीन आहे. ह्याला आणि हे 2 टाईपचे नोजल आहेत, ATR नोजल आहे आणि आपल्या रेग्युलर नोजल आहे. हे 1 एकर फक्त 35 मिनिटात पूर्ण 1 एकर क्षेत्र हे कव्हर करतं. हे रिमोटची रेंज 1000 फूट आहे. म्हणजे तुमची इंजिन चालू करणे, बंद करणे, फवारणी चालू करणे, बंद करणे सगळं हे रिमोटवरती ऑपरेट होतं. परत त्याला आपण व्हील्स दिलेत, त्याच्यामुळं मुरमाड जमून असू दे, चिखल जमून असू दे, काळी माती असू दे, कशात पण हे मशीनला काही प्रॉब्लेम होत नाही. मशीनचा वेट फक्त 400 किलो आहे, त्याच्यामुळं आज मशीन दसत नाही. ट्रॅक्टरचं वजन टनपेक्षा असतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात, पण त्याचा प्रॉब्लेम होते. मशीनची रुंदी 4.25 फूट आहे. ॲटलीस्ट 4.5 ते 5 फुटा सरीमध्ये मशीन आरामात आपण आज ट्रॅव्हल करू शकतो. मशीन अजून एक गोष्ट की जागेवरती फिरतं. याला आपण स्पेस द्यायची गरज नाही. जागेवरती बोलतोय तेव्हा मग आपण ट्रॅक्टरला कसं जास्त वेळ तसं काय प्रॉब्लेम नाही. जागेवरती कुठं पण आपण मशीन जातो. हे आपली मेन कंपनी सांगलीला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशीन बुक करू शकता बघा. यासोबतच मित्रांनो तुम्हाला अशा भरपूर मशिनरी बघायला भेटणार आहे, ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या बनवलेल्या आहेत. यासोबतच पुढे गेल्यावर तुम्हाला गाणा मित्रांनो फळांची आणि फुलांची रोपं असलेला गाणा हे मोठ्याच्या मोठा नर्सरीतला पॉईंट आहे बघा. आणि नर्सरी असल्यामुळे तुम्हाला इथं भरपूर अशी रोपं भेटणार आहेत, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर थोडं पुढे आला गाणा मित्रांनो तुम्हाला हे असं फाउंटेन वाणी काहीतरी दिसते बघा. आणि सगळेजण याला फाउंटेन म्हणायला लागलेत, पण हे विषय काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तर हे फाउंटेन सारखं बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे पाण्यातील जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी हे तयार केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो का नाही इथं तुम्हाला शेतीसाठी लागणारं प्रत्येक वस्तूचं का नाही भरपूर असे स्टॉल्स पण लावलेले आहेत, जिथून तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही सगळेजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता का नाही, ती म्हणजे जगातील सर्वात बुटकी म्हैस, जिची उंची फक्त 2 फूट 8 इंच आहे आणि हिचं जे वय आहे का नाही 3 वर्ष 6 महिन्यांनी टोटल जे वजन आहे 290 किलोची ही म्हैस आहे. आणि जिचं जे नाव आहे ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेलं आहे. दिसायला केवढी क्यूट दिसते बघा. तर असं या भव्य दिव्य राज्यस्तरीय का नाही कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा अवश्य येऊन भेट द्या. चला.